हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूज डायरीज या चॅनलवरती। मी रेडी झाली आहे ऑफिसला जाण्यासाठी। घरातील सर्व कामं आवरली, टिकेला टिफिन बनवून दिला आणि आता मी निघते नाश्ता करून। नाश्त्यामध्ये मी पिलेलं दूध मला आवडतंय आणि टाइम नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे, म्हणून मला टाइम नसल्यावर मी हेच पिते। मी टिफिनला आज बनवून दिलेली सोयाबीनची भुर्जी, राईस आणि बॉइल्ड एग्स। तर सोयाबीनची भुर्जी आपण कांदा, टोमॅटो आणि सोयाबीन ग्राइंड करून घ्यायचे, बॉईल करून, आणि त्याची बनवायची। एकदम चांगली टेस्ट होती, तुम्ही खाऊन पाहू शकता। नंतर कामावरून मी पोचले ऑफिसला गेल्यावर मी माझं काम स्टार्ट केलं। काम संपवून मी नंतर लंचला गेले। तर लंचमध्ये मी आज खाल्लेलं डाळिंब आणि पेरू। आजही मी सेम लंच केलेला, डाळिंब आणि पेरूच खाल्लं होतं। आजीने काल दिलेले शेतातले पेरू आहेत, हे खायला एकदम चांगले लागतात। नंतर लंच झाल्यानंतर मी वॉकिंग केलं। वॉकिंग करून झाल्यानंतर राहिलेलं माझं काम आवरलं आणि मी आले घरी आल्यावर घरची कामं आवरली आणि संध्याकाळचं जेवण बनवलं। जेवणामध्ये मी बनवलेली आज भगर मला आवडते, म्हणून मी आज भगर बनवलेली। भगर खाल्ली आणि मी माझ्या कामासाठी स्टार्ट केलं। तर माझी इव्हिनिंगला मीटिंग होती। आज मी आधीच जेवण केलं आणि नंतर मीटिंग अटेंड केली। मीटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला। डीमार्टमधून दही, दूध आणि पीनट बटर घेण्यासाठी। डीमार्टला दही स्वस्त भेटतं, कारण आम्हाला आठवडाभर दही खायला लागतं, त्यामुळे आम्ही डीमार्टवरून दही घेऊन येतो। दुकानापेक्षा डीमार्टमध्ये स्वस्त दही भेटतं। डाईटसाठी पैसा लागतो, पण काय करणार, आपल्या शरीरासाठी तेवढं करणं गरजेचं आहे, सो आपल्याला ते करावं लागेल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत गुड बाय।